महाराष्ट्रातील मराठा समाजाला ओबीसी मधून सगळे सोयरे या धर्तीवर सरसकट आरक्षण देण्याची मागणी समोर येत असताना मनोज जरांगे वारंवार आंदोलन करून शासनाला वेठीस धरून दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे। त्यामुळे राज्यातील ओबीसी समाजामध्ये रोष निर्माण होत असून राज्यात ओबीसी समाज हा जास्त संख्येत आहे। ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देणे अन्यायकारक ठरेल या अनुषंगाने भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष व सकल ओबीसी समाजाच्या वतीने सुधीर रसे यांच्या नेतृत्वात 19 जून रोजी जिल्हाधिकारी अमरावती यांना निवेदन देत मराठा समाजाला ओबीसीतून नव्हे तर स्वतंत्र संवर्गातून आरक्षण देण्याची मागणी यावेळी करण्यात आली। मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत आमचा कुठलाच विरोध नाही, मात्र समाजाला आरक्षण ओबीसीतून न देता स्वतंत्र संवर्गातून द्या अशी मागणी जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती येथे निवेदन देऊन करण्यात आली। यावेळी सुधीर रसे, अभय मातने, गोपाल तिरमारे, सुधीर निंबोरकर, आशिष मानमोडे, तुषार खेरडे, संदीप पाचघरे, वैभव तिखिले, डॉक्टर राजेश होले सह अन्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। तीच परंपरा, तोच विश्वास। एकता ज्वेलर्स, नगर परिषद समोर, मेन रोड, परतवाडा। ठिकाणी सगल ओबीसी समाजाच्या वतीनं आम्ही सर्व पदाधिकारी, मान्य जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी एकत्र आलो। संपूर्ण महाराष्ट्रभर जरांगे पाटलांच्या माध्यमातून जे आंदोलन या ठिकाणी मराठा समाजाच्या वतीनं केल्या जात आहे, त्या आंदोलनाची पार्श्वभूमी लक्षात घेता या ठिकाणी या महाराष्ट्रात ओबीसी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी, न्याय देण्यासाठी ते धोरण एक चुकीचं ठरू शकते आणि शासनावर दबाव आणून जो सगळे सोयरे हा कायदा पास करून घेण्यासाठी आणि ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्याची जी भूमिका मांडली जात आहे, त्या भूमिकेमुळं या महाराष्ट्रातील ओबीसीवर अन्याय होईल या अशा पद्धतीचं सध्या काम सुरू आहे। त्यामध्ये ओबीसी समाजाची भूमिका मांडण्यासाठी आणि ओबीसींचं हित लक्षात घेऊन वडीगोद्री, तालुका अंबड, जिल्हा जालना येथे माननीय प्राध्यापक लक्ष्मण हाके व श्री वाघमारे साहेब हे आमरण उपोषणाला बसलेले आहेत। त्यांच्या या उपोषणाला अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील सकल ओबीसी समाजाचा पाठिंबा आम्ही या निमित्तानं या ठिकाणी देतो। त्यांनी जे आंदोलन ओबीसी समाजाच्या हिताकरिता सुरू केलेलं आहे ते उपोषण सरकारने त्वरित सोडवून सकल ओबीसी समाजाच्या ज्या मागण्या आहेत, जे आरक्षण ओबीसी समाजाकरिता आहे, ओबीसी समाज फार मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रात आहे आणि त्यातून जर पुन्हा आरक्षण कुणाला तरी दिलं गेलं तर निश्चितच हा ओबीसीवर अन्याय होईल आणि मराठा समाजाला आरक्षण देऊ नये अशी आमची भूमिका अजिबात नाही। त्यांनाही आरक्षण द्यावं, परंतु मराठा समाजाला न्याय देण्यासाठी ओबीसीवर अन्याय होऊ नये ही आमची भूमिका आहे। त्यासाठी सरकारनं आपली भूमिका जाहीर करावी आणि ओबीसींना तसं हमीपत्र या ठिकाणी सरकारच्या वतीनं देण्यात यावं की ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण आम्ही देऊ अशी भूमिका सरकारने मांडावी, यासाठी आम्ही आग्रही आहोत। सानू खान सह जितेंद्र रोडे, अध्ययन समाचार लाईव्ह, अमरावती।